चला बाबूच्या बारशाला. गुड मॉर्निंग गाईस. तर आज दिवसाची सुरुवात केली मस्त गरमागरम कॉफी पिऊन मस्त फ्रेश वाटत होतं, पण आजूबाजूला होता पसारा. मग काय पसारा आवरायचं ठरवलं. ज्या स्पीडने मी इथे घडी करताना दिसते त्या स्पीडने तर घडी झाली नव्हती. त्यानंतर मी लागले जेवणाच्या तयारीला आणि जेवण बनवता बनवता पप्पांसोबत गॉसिप करत होते. मग लागले शेंगा फोडायला. शेंगा फोडताना आमचं हे कार्ट काय मला कधी शांततेने फोडून देतच नाही. माझ्या हातात जी शेंगा असेल तीच त्याला हवे असते. घे मग, असं म्हणून मी त्याच्यावरती ब्लेम टाकला आणि कामचुकारपणा करून मी लागले तयारीला. कारण मला जायचं होतं डोंबिवलीला. त्याच्या आधी आम्हाला गिफ्टही घ्यायचं होतं. मग काय गाडीत भरलं पेट्रोल आणि पोहोचले थेट दुकानात. तिथे ह्या मॅडम मला भेटल्या, श्रुती. पण लहान मुलांच्या वस्तू किती महाग असतात हे बघून आम्हालाच ट्रॉमा बसत होता की कपडे एवढे पण पैसे केवढे. खिशात नाही आणा पण मला बाजीराव म्हणा. हाच स्वॅग घेऊन आम्ही गिफ्ट घेऊन निघालो डोंबिवलीला. आणि डोंबिवली म्हटलं की ट्रॅफिक आलंच, पण त्याच ट्रॅफिकला चकमा देत ऑफ रोडिंग करत करत जे काय मी श्रुतीला घाबरवत पोहोचवलंय डोंबिवलीला. त्यानंतर मी अभिला एकदम माझ्या सफिना स्टाईलमध्ये काका होण्यासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं. स्वतःच ओओटीडी दाखवण्याच्या नादात आम्हा दोघी मंद बायांना लक्षात आलं की अरे, आपण लिफ्टमध्ये बटन दाबलंच नाहीये. कितीही खटाटोप केला तरी आम्ही काही वेळेत पोहोचत नसतो. आम्ही पोहोचण्याआधीच बाळाचं नाव ठेवून झालं होतं. मग बाळाच्या मम्मीला दिले आम्ही आणलेले गिफ्ट्स आणि ते तिला खूपच आवडले. तिथेच मला ही क्यूटू माही भेटली, जिच्यासोबत मी एक पप्पी दे एसी का रिमोटले असं करून डील केली होती आणि डील सक्सेसफुल झाली. बाय द वे, आमच्या क्यूटू गोडू बाळाचं नाव आहे क्रिशा. अशीच मजा मस्ती करून झाली आणि आम्ही निघालो घरी. बाय द वे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.